बुलंद रविदास ग्लोबल सपना कृष्ण आएगा योग्य नहीं है, लेकिन फिर भी मैं तुम्हारे अपराध क्षमा करूंगा, किंतु मेरी 3 शर्तें तुम लोगों को नाही। महिला असू लहान असू सगळ्या लोकांना माहित आहे की आमचे लोक व्हॉलेंटियर जेवढे उभा राहतात एकदम आदराने सर्वांना बोलून, लहान असू वयस्कर असू त्यांना आदराने लाईन लावायला सांगतात आणि तेही ऐकतात। असं वादविवाद कुठेच होत नाही। पण जर एखादा व्यक्ती अपंग आहे किंवा अंध आहे त्यांनी जर मागितलं आम्ही त्याला देतो, कारण रिस्पेक्ट असली पाहिजे। किंवा एखादं मंडळ आलं आणि जर रोहिदास महाराजांच्या समाजाचं असो किंवा कोणी असो तर ते जर थकलेले आम्हाला वाटले तर आम्ही अशी परत करून त्यांना पूर्ण देतो, कारण कसं आहे आम्हाला बघून माहित पडतं आणि रेग्युलर आम्हाला तो अनुभव आलेला आहे। महामयी, हमें आपकी प्रत्येक शर्त मान्य है। ये प्रणय रोक दीजिए। तो देवी पार्वती ने कहा, आहे आमचं 16वं वर्ष आहे। 16व्या वर्षात आम्ही पदार्पण करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही गणेश भक्तांची काही ना काही सेवा करतोय। प्रत्येक अनंत चतुर्थी दिवशी आमचा अविरत प्रयत्न असतो की दुपारी 2 नंतर संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत अशाच प्रकारचे रांग लावून लोक हा महाप्रसादाचा लाभ घेतात। आणि हा प्रसाद संत रोहिदास परिवार संघाच्या प्रत्येक सभासद, प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती हा येऊन इथं आपली सेवा देत राहतो आणि त्याच्या पाठबळावर हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो। आणि महाराजांची कृपा आहे, हा कार्यक्रम पार पाडण्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। उद्दिष्ट एवढंच आहे की समाजाने काहीतरी कोणाला देणं आहे आणि समाजाकडून काहीतरी सेवा व्हावी कोणाची, त्या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम चालू केला। आणि त्या कार्यक्रमाला म्हणजे कोणालाही बोलावण्याची गरज पडत नाही, कारण इथं विभागात राहणारा समाजातला प्रत्येक व्यक्ती आपलं कर्तव्य समजून इथं सेवा करत राहतो। आणि त्या सेवेचा लाभ असा होतो की प्रत्येक जे येणारे भक्त आहेत त्यांना महाप्रसादाचा लाभ मिळतो आणि सर्व आनंदी राहून सर्व त्याचा लाभ घेतात। आमच्या आता तुम्ही पूर्ण बघा, शूटिंग काढा तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आमचा एक सुद्धा अन्नाचा दाना वेस्ट जात नाही, कारण प्रत्येक शिस्तबद्ध पद्धतीने सर्व गणेश भक्त त्याचा लाभ घेतात आणि प्रत्येक गणेश भक्त हा आनंदाने प्रसाद घेऊन महाप्रसाद घेऊन पुढे जातो। त्याच्यामुळे आमचे स्वयंसेवक जे आहे समाजातले प्रत्येक जण हे आपलं कर्तव्य पार पाडत असतात आणि गणेश भक्त सुद्धा त्यांना साथ देतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुळात पहिली गोष्ट मी संत रोहिदास परिवार संघातर्फे सगळ्या गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्याकडे जी मन आहे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे।
घेता घेता जगण्याचे हात व्हावे. सुरुवातीला हा जो कार्यक्रम जेव्हा सुरू केला हा खूप कमी प्रमाणात होता. आज एवढा वाढून आज कमीत कमी 12 ते 15,000 विद्यार्थी लोकांना आपण हे छोले भाव वाटप करत आहोत. अति शिस्तबद्ध पद्धतीने आपला हा कार्यक्रम होत आहे. तसेच समाजातील सगळं जे घटक बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचवणं आमचा हेतू आहे. आणि आमच्या परिवार संघातले सगळे स्वयंसेवक ते त्यासाठी कार्यरत असतात. आम्ही जेव्हा सुरुवात केलेली त्यावेळेस आम्हाला पहिल्या वर्षी जे अडथळे आले ते आम्ही दुसऱ्या वर्षीपासून लाईन लावून पूर्ण चौकट बांधून हे सगळं कार्य चालू केलं आणि जनता पण सहकार्य करते. कारण हे आहे की विसर्जनाच्या दिवशी तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला वडापाव अमुक तमुक खायला दुकानच नाहीये उघडं. हेच एक आहे. आणि आमचे जास्त करून गणेश भक्त ठक्कर बाप्पाहून येणारे असतात. मग त्यांना तिथून येईपर्यंत भूक लागते आणि इथं खाण्यासारखं काहीच नसतं आणि विसर्जन करून येताना पण भूक लागते. आणि हे आमचं जे अन्न आहे ना आम्ही आमच्या देखरेखीखाली पूर्ण शिजवतो, हँडग्लोव्ह घालून हायजेनिक पूर्ण पद्धतीमध्ये देतो. त्यामुळे सगळे लोक लाईन लावून खातात. आणि हे आम्ही 16व वर्षे फक्त कोविड मध्ये आम्ही 2 वर्ष कायद्यानुसार बंद केलेलं. पण आमची अशी इच्छा आहे की आमची पिढी तर हे कंटिन्यू असेपर्यंत आम्ही चालूच, पण पिढी दर पिढी हे चालू असलं पाहिजे. कारण 13व्या शतकात आम्हाला रोहिदास महाराजांनी शिकवलंय की ऐसा चाहू राज में सबन को मिले अन्न, छोट बड सब बसे रहिदास रहे प्रसन्न. मग 13व्या शतकाला जे शिकवलंय ते ह्या वेळीच आम्ही ते चालू केलंय. ते पुढचे 13 शतक चाललं पाहिजे अशी आमची इच्छा आहे.